रेल्वेमध्ये दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरलेल्या मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेतलं। सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशाच्या बॅगेतील तब्बल 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि लेडीज पर्स चोरणाऱ्या सराईत चोरट्याला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात अटक केली। तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरिहंत कुमार पारसमल जैन वय 35 राहणार बंगळुरू हे 26 जून रोजी बिकानेर एक्सप्रेसमधून बंगळुरूहून जोधपूरकडे प्रवास करत होते। प्रवासादरम्यान त्यांच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने आणि अन्य मौल्यवान साहित्य होतं। 27 जून रोजी पहाटे 5:50 वाजता गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटल्यानंतर फिर्यादींच्या लक्षात आलं की त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने आणि लेडीज पर्स अज्ञात चोरट्यानं लंपास केली आहे। त्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वेच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवली। तक्रारीची माहिती व्हॉट्सॲपद्वारे सोलापूर लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर 27 जून रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी सोलापूर शहरातील नवी पेठ परिसरातील एका लॉजमध्ये थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा पाठलाग करण्यात आला। आरोपी राजकोट एक्सप्रेसमधून मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असताना गांधी चौक परिसरातून रात्री 9 वाजता DB पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। अटकेत असलेल्या आरोपीचं नाव राजन कुमार श्रीनिवास कुमार श्रीवास्तव वय 57 राहणार रांची झारखंड असं आहे। चौकशी दरम्यान त्याच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि लेडीज पर्स हस्तगत करण्यात आली। दिनांक 27/6/2026 रोजी 5:30 वाजता बिकानेर एक्सप्रेस या गाडीने प्रवासी नामे जैन हे प्रवास करत असताना त्यांची पर्स चोरीला गेली होती। तर त्यांनी पर्स मध्ये 9,05,000 रुपयाचे दागिने होते अशी त्यांनी फिर्याद दिलेली होती। फिर्याद दाखल झाल्यानंतर आम्ही लागलीच वरिष्ठांचे मार्गदर्शन आमचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे ॲडिशनल साहेब आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डिटेक्शन टीमने त्याचा नंबर हस्तगत केला। सोलापूरमध्ये तो एका ठिकाणी लॉजवर उतरला होता, त्यामुळे त्याचा नंबर हस्तगत झाला। CCTV फुटेजवरून आम्ही त्याचा माग काढत त्याला आम्ही त्याच दिवशी रात्री 8:30 वाजता म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तासाच्या आतमध्ये आम्ही त्याला अटक केली व त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल 6 तोळे सोन्याच्या बांगड्या आणि आयफोनचा चार्जर असा 9,05,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि आरोपीची 4 दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे।